सर्वांचं मातोश्री आणि शिवसेनेमध्ये स्वागत। एक नवीन सुरुवात आता संपूर्ण देशात होते। कालचा दिवस हा देशाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता। महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं ते आपण सर्व पाहतो आहोत आणि आपण सगळे भोगतो आहोत। भ्रष्टाचार एवढ्या उघडपणाने चाललेलं आहे की जणू काही महाराष्ट्रामध्ये बेबंदशाहीच आहे। कोणी कोणाला विचारायला धजावतच नाहीये। म्हणजे मुख्यमंत्री मी काल सुद्धा म्हणालो, आज सुद्धा म्हणतोय, उद्या सुद्धा म्हणेन। याचं कारण जोपर्यंत या भ्रष्टाचारांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री असलेत काय आणि नसलेत काय काहीच कोणाला फरक पडत नाही। आणि काल दिल्लीमध्ये जे घडलं, मला नाही वाटत गेल्या काही वर्षात किंवा कदाचित देशाच्या इतिहासात प्रथमच 300 खासदारांना, लोकप्रतिनिधींना अटक करण्यात आली। का अटक करण्यात आली? तर जी मतांची चोरी करून जे सत्तेत बसलेत, ती चोरी आपण पकडली, चोरी उघड केली आणि त्याच्याबद्दल जाब विचारायला जात होते, त्याने जाऊ दिलं नाही। मग हे कोणाचं सरकार आहे? कारण एक 2-3 वर्षापूर्वी शेतकरी त्याच्या न्याय हक्कासाठी दिल्लीत जाऊ इच्छित होता। त्याच्या मार्गामध्ये सगळे खिळे पसरले गेले, मोठ्या बॅरिकेड्स टाकल्या गेल्या। म्हणजे शेतकऱ्यांनी दिल्लीत यायचं नाही। जे दिल्लीत खासदार म्हणून आपल्या जनतेने निवडून दिलेत त्यांनी सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत। आपण जर का पुराव्यानिशी मंत्र्यांचे भ्रष्टाचार वेशीवर टांगले तर त्या मंत्र्यांवरती कारवाई करायची नाही, किती दिवस सहन करणार आहे? आणि एकूणच हे थापा मारून आलेलं सरकार मग राज्यात काय आणि देशात काय? एक एक आपल्या डोळ्यावरच्या पट्ट्या आता दूर होत चाललेल्या आहेत। आणि म्हणून मला तुमचं कौतुक आहे। आज तुम्ही सगळेजण जे शिवसेनेत आलेले आहात, तुमचं कौतुक आहे। कारण सत्तेच्या नादाला लागून भले बिघडलेले आहेत, भले गेले आणि आता गेल्यानंतर कपाळावरती हात मारून बसले। कारण आता अशा वेळेला गेलेत की तिथली सत्ता आता जायची वेळ आलेली आहे। सगळ्यांचे दिवस काही सर्वदा असे सगळ्यांना फसवू शकतात असे नसतात। ह्यांची आता नाटकं जनता ओळखायला लागलेत आणि त्यांची म्हणजे भाजपची सत्ता जाण्याच्या दिवसात जे तिकडे गेले ते आता कपाळावर हात मारून बसले। असो, आपण सगळेजण कोणत्याही सत्तेशी अशी काही आपल्याला मोह आहे किंवा लालूच आहे अशातला भाग नाही। आपण लढणारी माणसं आहोत, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारी माणसं आहोत आणि त्या संघर्षासाठी कशाची पर्वा न करता तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात। तुमचं मनापासून मी स्वागत करतो आहे आणि जनतेशी प्रामाणिक राहून जनतेच्या लढ्यात किंवा जनतेच्या न्याय हक्कासाठी आपण लढत राहू, हीच एक प्रतिज्ञा घेऊन आपण मैदानात उतरलेलो आहोत। तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।